हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कॅल्क्युलस मधला एक महत्वाचा पार्ट आज आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे म्हणजे कंटिन्युटी. आता कंटिन्युटी ऑफ फंक्शन म्हणजे एखादं फंक्शन आपण कंटिन्युअस आहे असं कधी म्हणतोय, एखादं फंक्शन एका पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युअस आहे असं कधी म्हणतोय, किंवा एखादं दिलेलं फंक्शन दिलेल्या एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये कंटिन्युअस आहे किंवा नाही हे आपण कधी म्हणतोय, ते आपण सगळं आपण इथं बघणार आहोत. आणि जर समजा दिलेलं फंक्शन कंटिन्युअस नसेल तर आपण त्याला डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. आणि मग एखादं फंक्शन डिसकंटिन्युअस असेल तर आपण ती डिसकंटिन्युटी रिमूव्ह पण करू शकतोय, बरोबर. तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला या कंटिन्युटी या पॉइंट म्हणजे टॉपिक्स मध्ये कव्हर करायचे, बरोबर. पण जेव्हा तुम्ही कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन याचा विचार करताय तेव्हा सगळ्यात पहिला तुम्हाला लिमिट ऑफ अ फंक्शन माहित असलं पाहिजे. म्हणजे समजा एखादं दिलेलं फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स इज गिवन फंक्शन सपोज, बरोबर. आता मग या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट. याचा अर्थ काय होतोय, एखाद्या दिलेल्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होणं म्हणजे बाळांनो लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर काय आला पाहिजे, तर फायनाइट कॉन्स्टंट आला पाहिजे. लक्षात घ्या. मग तो कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, झिरो असेल, काही असेल, लक्षात घ्या. फक्त तो कसा असला पाहिजे, फायनाइट कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर जर फायनाइट व्हॅल्यू येत असेल तर आपण या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय, बरोबर ना. म्हणजे काय, जर समजा इथं व्हॅल्यू जर फायनाइट येत नसेल तर आपण त्या फंक्शनचं लिमिट डज नॉट एक्झिस्ट असं म्हणतोय, बरोबर ना. म्हणजे जर इथं फायनाइटच्या ऐवजी एखादा इन्फानाइट नंबर आला म्हणजे इन्फिनिटीकडे जात असेल ती व्हॅल्यू, तर आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही असं म्हणतोय, लक्षात घ्या. आता मग हे लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स बरोबर एखादी फायनाइट व्हॅल्यू किंवा एखादा फायनाइट मी आता तो कॉन्स्टंट के असं मानतोय, तर याचा अर्थ काय होतो बघा. या एक्स टेन्स टू ए, एक्स आणि ए मधला जो डिफरन्स आहे तो मिनिमम होतोय. आणि इन द सेम वे एफ ऑफ एक्स आणि त्या कॉन्स्टंट मधला पण डिफरन्स काय होतोय, कमी कमी होतोय. मीन्स दिस एक्स टेन्स टू ए, याचा अर्थ काय होतोय, एक्स गोज व्हेरी व्हेरी नियरर टू ए. इन द सेम वे दिस एफ ऑफ एक्स ऑल्सो गोज व्हेरी व्हेरी नियरर टू दॅट फायनाइट कॉन्स्टंट. आणि ही जेव्हा प्रक्रिया होते तेव्हाच आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय. आणि जर समजा इथं फायनाइटच्या ऐवजी जर इन्फायनाइट व्हॅल्यू येत असेल तर मात्र आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही असं म्हणतोय, बरोबर ना. आता मग या लिमिट मध्ये बघा, तुम्ही लेफ्ट हँड लिमिट पण बघितलाय आणि राईट हँड लिमिट पण बघितलाय. बघा तुम्हाला आठवतं काय, तर आता लेफ्ट हँड लिमिट म्हणजेच काय हो, मी तर लिहितो लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स बरोबर काय, इथं फायनाइट व्हॅल्यू येत असेल, याला आपण काय म्हणतो, दिस इज अ लेफ्ट हँड लिमिट. दिस इज लेफ्ट हँड लिमिट. का लेफ्ट हँड म्हणायचं याला, कारण या ठिकाणी हा जो एक्स आहे, दिस एक्स इज स्मॉलर दॅन ए. म्हणजे एक्स टेन्स टू ए but value of x is smaller than a, then this limit is said to be left hand limit. आणि याच्या उलट आपण राईट हँड लिमिट कशाला म्हणतोय बघा, राईट हँड लिमिट. राईट हँड लिमिट म्हणजेच काय बघा, लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय असणार आहे, फायनाइट असणार आहे, बरोबर. आता इथं मग याला आपण राईट हँड लिमिट का म्हणतोय बघा, कारण या ठिकाणी जो एक्स असणार आहे दॅट एक्स इज ग्रेटर दॅन ए. म्हणजे एक्स जो असणार आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ए. आणि मग ग्रेटर व्हॅल्यू कडून तो काय येतोय, ए कडे येतोय, स्मॉलर व्हॅल्यू कडे येतोय, म्हणून याला आपण काय म्हणतोय, दिस इज अ राईट हँड लिमिट, बरोबर. आता मग या लेफ्ट हँड आणि राईट हँड वरून सुद्धा आपण एखाद्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही हे सुद्धा सांगू शकतोय. बघा, म्हणजे मी इथं सांगितलं की एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स बरोबर फायनाइट यायला पाहिजे, तर आपण त्याचं त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय.
पण त्याचबरोबर जर त्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोन्ही लिमिट जर सेम असतील, इक्वल असतील, तरी सुद्धा आपण त्या फंक्शनचं काय म्हणतो लिमिट एक्झिस्ट होतं. आणि जर समजा इक्वल नसतील तर लिमिट ऑफ दॅट फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. बरोबर ना, कारण लक्षात घ्या लेफ्ट हँड आणि राईट हँड म्हणजे या कन्सेप्टचा तुम्हाला कंटिन्युटी मध्ये भरपूर यूज करायचा आहे. कारण इथं आपण एक पर्टिक्युलर पॉइंट घेतोय, मात्र कंटिन्युटी ओव्हर द इंटरवल जेव्हा तुम्हाला एखादा इंटरवल दिलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला या लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचा भरपूर उपयोग होणार आहे आणि ज्याचा यूज करून तुम्ही सांगू शकता की दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही. आणि जर कंटिन्युअस नसेल म्हणजे त्याला आपण डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणतोय आणि ते डिसकंटिन्युटी आपण काय करू शकतोय रिमूव्ह करू शकतोय. म्हणजे डिसकंटिन्युअस फंक्शनला आपण कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकतोय. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट हा कन्सेप्ट माहित असणं खूप आवश्यक आहे. तर बघा मग सर्वांना लेफ्ट हँड राईट हँड लिमिट ऑफ अ फंक्शन लक्षात आलं. एक्स लेस दॅन ए एक्स टेन्स टू ए मायनस त्याला आपण लेफ्ट हँड लिमिट म्हणतोय. एक्स ग्रेटर दॅन ए एक्स टेन्स टू ए प्लस त्याला आपण राईट हँड लिमिट म्हणतोय. हे दोन्ही लिमिट्स इक्वल असतील तर आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय. फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होणं म्हणजे त्या फंक्शनची ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट एक्स टेन्स टू जो काय कॉन्स्टंट असणार आहे ती व्हॅल्यू कशी यायला पाहिजे फायनाईट असली पाहिजे. लक्षात आलं सर्वांना. आता मग यामध्ये तुम्ही एखाद्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं आपण गृहीत धरूया. तर तुम्हाला माहित आहे त्यामध्ये तुम्ही बरेच रूल्स बघितलेले आहेत. समजा दोन फंक्शनची ऍडिशन आहे आणि तुम्हाला त्या फंक्शनचं लिमिट घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता त्या प्रत्येक फंक्शनचं लिमिट घेता आणि त्यांची ऍडिशन करता. बरोबर ना. तसंच जसं ऍडिशन आहे तसंच सबस्ट्रॅक्शन. म्हणजे तुम्ही काय करता लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक फंक्शनचं लिमिट घेता एक्स टेन्स टू ए आणि त्याचा तुम्ही काय करता डिफरन्स. बरोबर. जसं ऍडिशन तसं सबस्ट्रॅक्शन आणि त्याचप्रमाणे तुम्ही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या बाबतीत पण करताय. हे रूल्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. काय बघा ते रूल्स, थोडक्यात मी ते रूल्स या ठिकाणी सांगतोय. आता वन बाय वन ते रूल्स बघूया. बघा इफ म्हणतो मी लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर फायनाईट आहे त्याला मी एल म्हटलं. आणि त्याचप्रमाणे लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स याचं पण लिमिट एक्झिस्ट होतं त्याला मी एम म्हटलं. लक्षात घ्या या ठिकाणी एल आणि एम दीज आर फायनाईट कॉन्स्टंट वेदर दे आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो एनिथिंग बट दे आर फायनाईट. रिमेंबर ते जर इनफायनाईट असतील तर आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्टच होणार नाही असं म्हणतोय. बरोबर ना. तर बघा मग इथं लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल, लिमिट एक्स टेन्स टू जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एम असेल अँड के इज एनी नॉन झिरो कॉन्स्टंट. देन फर्स्ट रूल पहिला रूल काय सांगतो बघा लिमिट एक्स टेन्स टू ए कॉन्स्टंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट अगेन. म्हणजे कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही परिणाम होत नाही. म्हणजेच काय लिमिट एक्स टेन्स टू ए समजा एखादा नॉन झिरो कॉन्स्टंट असेल तुम्ही इथं झिरो घ्या काही घ्या फक्त तो फायनाईट असला पाहिजे. बरोबर. तर मग इथं के बरोबर काय येतं तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता के इज इक्वल्स टू काय येतं के येतं. बरोबर एक्स टेन्स टू ए. आता मी इथं मुद्दाम नॉन झिरो म्हटलेलं आहे त्यामुळे आपण इथं नॉन झिरो घेऊया. म्हणजे काय तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. बरोबर. समजा याचं एखादं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल लिमिट एक्स टेन्स टू झिरो समजा या ठिकाणी 5 आहे. आता एक्स झिरो कडे चाललाय पण इथं हा 5 काय आहे कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी एक्स ची टर्मच नाहीये. जरी असेल तरी त्या एक्स ची पॉवर किती आहे झिरो. त्यामुळं झिरो रेस टू म्हणजे तुम्ही इथं म्हणजे कॉन्स्टंट रेस टू झिरो म्हणजेच काय येणार ते 1 येणार आहे. त्यामुळे ते आहे काय किंवा नाही काय लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय काही फरक पडणार नाहीये. त्यामुळं याचं लिमिट किती येणार आहे बघा 5. समजा मी इथं -5 घेतलं तर ते किती येणार आहे -5. बरोबर. म्हणजे कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही परिणाम होणार नाही हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे बघा मग पहिला रूल सर्वांच्या लक्षात आला लिमिट एक्स टेन्स टू ए के इज इक्वल्स टू काय येतं के. त्याच्यानंतर सेकंड रूल काय सांगतो बघा लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असेल. समजा त्या दोघांची ऍडिशन आहे तर काय करा तुम्ही त्या प्रत्येक फंक्शनचं सेपरेट लिमिट घ्या आणि त्यांची पण काय करा
ऍडिशनच करा, लिमिट एक्सटेंड्स टू ए जी ऑफ एक्स. कळतं का बघा? म्हणजेच हेच तुम्ही कसं लिहू शकता, एल प्लस एम. कारण एल पण फायनाइट आहे, एम पण फायनाइट आहे, म्हणजे त्या दोघांची सम पण काय येणार आहे, परत फायनाइट व्हॅल्यूज येणार आहे. त्यामुळे बघा, जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल, त्याचं लिमिट असेल, तर तुम्ही काय करताय, प्रत्येक फंक्शनचं सेपरेट लिमिट घ्या. आता याच्या उलट जर समजा त्या दोन फंक्शनचा डिफरन्स असेल, म्हणजे काय, एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स असेल, तर इथं सुद्धा तुम्ही काय करणार आहे, त्या प्रत्येक फंक्शनचं लिमिट घ्या आणि त्याचाही तुम्ही काय करणार आहे, टेक द डिफरन्स. आणि मग या ठिकाणी काय होणार आहे, एल मायनस एम. बरोबर ना? तर रिझल्ट हे रूल्स लक्षात येतात का बघा? हे रूल्स झाल्यानंतर कंटिन्युटीसाठी जे महत्वाचे रिझल्ट आपल्याला लागणार आहे, ते सगळे रिझल्ट आपण इथं बघणार आहोत. बरोबर ना? पण त्या अगोदर तुम्हाला रूल्स ऑफ दॅट लिमिट, लिमिट ऑफ फंक्शनचे जे रूल्स आहेत किंवा याला आपण अल्जेब्रा ऑफ लिमिट म्हणूया, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता जसं ऍडिशन सबट्रॅक्शनचं झालं, त्याच पद्धतीनं आपण लिमिट एक्सटेंड्स टू ए, समजा एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स असेल, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स, आणि त्याचं आपण लिमिट घेत असू, तर या ठिकाणी काय होतं बघा, लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू लिमिट एक्सटेंड्स टू ए काय होतं बघा, जी ऑफ एक्स. म्हणजे तुम्ही काय केलं, त्या प्रत्येक फंक्शनचं लिमिट घेतला आणि त्याचा तुम्ही काय केलेलं आहे, प्रोडक्ट केलेला आहे. बरोबर? म्हणजे इथं काय होतं बघा, दिस इज एल इंटू एम. लक्षात आलं का बघा? आता असंच नंबर 4, लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स डिवाइड बाय समजा जी ऑफ एक्स असेल, म्हणजे दोन फंक्शनचं डिव्हिजन असेल आणि त्याचं तुम्हाला लिमिट घ्यायचं असेल, तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, न्यूमरेटरचं सेपरेट लिमिट घ्या आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं पण तुम्ही काय करणार आहे, सेपरेट लिमिट घेणार आहे. बरोबर? म्हणजे ते काय येणार बघा, एल डिवायडेड बाय एम. फक्त या ठिकाणी एम काय असलं पाहिजे, नॉट इक्वल्स टू 0 असलं पाहिजे. कारण का, जर डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, टेन्स टू इन्फिनिटी. बरोबर? तर हे रूल्स, हा अल्जेब्रा सर्वांना लक्षात आला का बघा? हा अल्जेब्रा माहित असला पाहिजे. आणि त्याबरोबर आणखी एक अल्जेब्रा तुम्हाला माहित असला पाहिजे, तो असा नंबर 5 म्हणतो मी, लिमिट एक्सटेंड्स टू ए के रेस टू एफ ऑफ एक्स असेल. एखादा कॉन्स्टंट आहे आणि त्याच्या पॉवर मध्ये फंक्शन आहे, तर इथं काय होतं मग, येस इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, के च्या पॉवर मध्ये जिथं फंक्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही काय घेणार आहे, लिमिट घेणार आहे. तर हा अल्जेब्रा तुम्हाला माहित असेल तर कंटिन्युटीचे एक्झाम्पल सोडवायला काहीच अडचण येणार नाही, लक्षात घ्या. तर आता हा अल्जेब्रा जर व्यवस्थित लक्षात आला असेल, बघा ना, म्हणजे तुम्हाला ऍडिशन असेल, कॉन्स्टंटवरती काही परिणाम होत नाही. ऍडिशन असेल, प्रत्येकाचं सेपरेट लिमिट, सबट्रॅक्शन सेपरेट लिमिट, मल्टिप्लिकेशन सेपरेट लिमिट, डिव्हिजन सेपरेट लिमिट, डिनॉमिनेटर मस्ट बी नॉट इक्वल्स टू 0 हिअर. आणि कॉन्स्टंट रेस टू एफ ऑफ एक्स असेल तर आपण जिथं फंक्शन त्याच ठिकाणी काय करतोय, त्याचं लिमिट घेतोय. समजा रूट मध्ये एखादं फंक्शन असेल तर रूटच्या आतमध्ये आपण जिथं फंक्शन आहे तिथं आपण काय करतो, लिमिट घेतो त्या फंक्शनचा. साइन ऑफ एफ ऑफ एक्स असेल आणि त्याचं आपल्याला लिमिट घ्यायचं असेल तर साइनच्या आतमध्ये तुम्हाला लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स घ्यावं लागणार आहे. साइन असेल, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असेल, लॉग असेल, ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल, तर सेम प्रोसिजर जिथं फंक्शन त्याचंच तुम्हाला काय करायचं आहे, लिमिट घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर? तर हा अल्जेब्रा तर लक्षात आला असेल सर्वांना. तर आता मग या लिमिट्सचे जे फॉर्म्युले आहेत, जे स्टँडर्ड लिमिट्स आहेत, ते स्टँडर्ड लिमिट्स आपण आता इथं बघणार आहोत. कारण याचा यूज करूनच आपल्याला कंटिन्युटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. तर आता आपण स्टँडर्ड रिझल्ट्स बघूया. आता इथं मी काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स दिलेले आहेत. बघा, याचा यूज तुम्हाला कंटिन्युटीसाठी यूज करायचं, म्हणजे कंटिन्युटीसाठी याचा भरपूर यूज आहे, लक्षात घ्या तुम्हाला. तर काय होतं इथं, कोणते कोणते रिझल्ट्स आहेत. आता सुरुवातीचे हे जे रिझल्ट तुम्ही बघितलात, तर हे दोन रिझल्ट जे आहेत ते आर अल्जेब्रिक, लिमिट्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स. आणि तिथून जे पुढचे आहेत 3 पासूनचे अप टू 14 पर्यंतचे जे काय फॉर्म्युले आहेत, जे काय रिझल्ट्स आहेत, दे आर द ट्रिग्नॉमेट्रिक्स, लिमिट्स ऑफ दॅट ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर काय बघा, पहिला रिझल्ट, लिमिट एक्सटेंड्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए असेल, तर या फंक्शनचं लिमिट किती येतं, एन ए रेस टू एन मायनस 1. आता इथं अट काय बघा, एक्स ज्या कॉन्स्टंट कडे चाललाय बाळांनो,
त्यांचाच डिफरन्स डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे आणि न्यूमरेटर मध्ये पण तोच डिफरन्स विथ सेम पॉवर असलं पाहिजे. म्हणजे कसं, इथे एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए, एक्स ची पॉवर एन आहे, ए ची पण पॉवर एन आहे आणि त्यांचा डिफरन्स आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये एक्स टेन्स टू ए आणि एक्स मायनस एच आहे. ते एक्स टेन्स टू ए असल्यामुळे इथं डिफरन्स काय आहे, एक्स मायनस ए आहे, लक्षात घ्या. मग जर दिलेलं फंक्शन या फॉर्म मध्ये असेल, जर लिमिट या फॉर्म मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते, एन ए रेस टू एन मायनस वन. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं जे लिमिट आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू एन मायनस वन डिवाइड बाय एक्स इज इक्वल्स टू काय येतं, एन येतं. आता या ठिकाणी तुम्हाला माहित असेल 1 प्लस एक्स ची पॉवर जी असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय, एक्स टेन्स टू 0 असलं पाहिजे आणि इथं 1 प्लस एक्स रेस टू एनी पॉवर मायनस वन डिवाइड बाय एक्स असेल तर त्याचा आन्सर काय येतं, एन. कारण इथे तुम्हाला काय करायचं बघा, जे काय समजा तर स्क्वेअर असेल, 1 प्लस एक्सचा स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स असेल तर तुम्ही 1 प्लस एक्सचा स्क्वेअर याचे एक्सपान्शन करू शकता आणि त्यानंतर 1 1 कॅन्सल करून एक्स कॉमन घेऊन एक्स ला एक्स कॅन्सल, व्हॅल्यूज तुम्ही पुट करू शकता, तुम्हाला आन्सर एन येणार आहे, म्हणजे 2 येणार आहे. समजा 1 प्लस एक्सचा क्यूब असेल, आन्सर 3 येणार आहे. बरोबर. या पद्धतीनं एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू एन मायनस वन डिवाइड बाय एक्स इज इक्वल्स टू काय येतं, एन येतं. लक्षात आलं का बघा. त्याच पद्धतीनं पुढचं हे जे ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट्स आहेत ते जरा व्यवस्थित बघा. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स बाय एक्स किंवा याचा मी रेसिप्रोकल घेतला तरी सुद्धा त्याचं लिमिट काय येतं, 1 येतं. फक्त इथं सगळ्यात मोठी अट काय बघा, जेव्हा तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट घेताय त्यावेळेस तिथं जो काही थीटा असणार आहे किंवा तिथं जो काही अँगल असणार आहे, तिथं जो काही व्हेरिएबल असणार आहे तो नेहमी रॅडियन मेजर मध्ये असला पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे आपण एखादा दिलेला अँगल डिग्री मेजर आणि रॅडियन मेजर अशा 2 प्रकारामध्ये आपण मेजर करू शकतोय. बरोबर ना, थीटा इन रॅडियन आणि थीटा इन डिग्री. बरोबर. तर मग इथं जो काही इथला व्हेरिएबल असणार आहे दॅट व्हेरिएबल मस्ट बी इन रॅडियन. बरोबर. तो कोणत्या याच्यामध्ये असला पाहिजे, रॅडियन मेजर मध्ये असला पाहिजे. म्हणजे बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स बाय एक्स असेल, लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन एक्स बाय एक्स असेल किंवा यांचे रेसिप्रोकल्स घेतला तर त्याची व्हॅल्यू किती येते, 1. आता त्याच पद्धतीनं लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन इनवर्स एक्स बाय एक्स. आता बरेच जण इथं काय गोंधळ करतात बघा, साइन इनवर्स एक्स नॉट इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय साइन एक्स. रिमेंबर, हा गोंधळ नका करू. साइन इनवर्स एक्स म्हणजे 1 डिवायडेड बाय साइन एक्स नव्हे. कारण जर तसं तुम्ही विचार केला तर मग तुम्हाला इथं कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळे बघा, साइन इनवर्स एक्स दिस इज अ इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, लक्षात घ्या. आणि साइन इनवर्स एक्स डिवाइड बाय एक्स असेल, इथं जो एक्स आहे तोच एक्स इथं असला पाहिजे, इथं पण जो एक्स तोच एक्स इथं. जर समजा नसेल तर तुम्ही तिथं मल्टिप्लाय डिवाइड करून तो कॉन्स्टंट तुम्ही ऍडजस्ट करता. लक्षात घ्या, साइन साठी असेल, टॅन साठी असेल किंवा साइन इनवर्स असेल. बरोबर ना. म्हणजे काय, साइन एक्स बाय एक्स इज इक्वल्स टू काय, 1. इथं जो एक्स आहे तोच एक्स काय असला पाहिजे, डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. इथं जो एक्स आहे तोच एक्स इथं डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे, तरच त्याचं लिमिट किती येतं, 1 येतं. बघा, साइन इनवर्स एक्स बाय एक्स 1, एक्स बाय साइन इनवर्स एक्स 1 येतं. टॅन इनवर्स एक्स बाय एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0 काय येणार आहे, 1 येणार आहे. आता त्या पद्धतीनं बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स, इथं जो अँगल दिलेला आहे तो अँगल मेजर मध्ये, बरोबर ना. म्हणजे हा डिग्री मेजर मध्ये दिला आहे तर तुम्हाला याचं कन्वर्जन काय करायला पाहिजे, रॅडियन मेजर मध्ये केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे थीटा जर समजा डिग्री मध्ये असेल तर वी कॅन कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ रॅडियन मेजर बाय मल्टिप्लाइंग दॅट अँगल पाय बाय 180. म्हणजे तुम्हाला जर डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करताय, त्या थीटाला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करता, म्हणजे तो दिलेला डिग्री मेजरचा अँगल काय झाला, रॅडियन मेजर मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे या पद्धतीने तो तुम्हाला दिलेला अँगल डिग्री मेजर मध्ये दिलाय तर तुम्ही इथं काय करा, पाय एक्स बाय 180 अपॉन एक्स आहे. मी सांगितलं तुम्हाला इथं जो एक्स असणार आहे तोच एक्स डिनॉमिनेटर मध्ये असेल, एक्स टेन्स टू 0 असेल तरच त्याचं लिमिट किती येतं, 1 येतं. मग इथं तुम्ही काय करणार, पाय एक्स बाय 180 आहे म्हणजे पाय बाय 180 ने मल्टिप्लाय डिवाइड करा आणि सिम्प्लिफाय करा. तुम्हाला आन्सर किती येणार आहे, पाय बाय 180 डिग्री. बरोबर. आता त्याच पद्धतीनं लिमिट एक्स टेन्स टू 0 कॉस एक्स बरोबर 1. आपल्याला माहिती आहे एक्सच्या जागी आपण 0 ठेवलं तर काय तर कॉस 0 ची व्हॅल्यू 1च येणार आहे. त्याबरोबर लिमिट एक्स टेन्स टू ए, बघा साइन एक्स मायनस ए अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल्स टू सुद्धा काय येतं, 1 येतं.
आता तुम्ही लिमिट्स मध्ये या ही जी एक्झाम्पल्स आहेत युजिंग सबस्टिट्यूशन पण सोडवलाय. लक्षात घ्या हे फॉर्म्युले झाल्यानंतर यावरचे आणखी काही फॉर्म्युले आहेत एक्सपोनेन्शियलचे आहेत, बरोबर ना. तर ते फॉर्म्युले बघणार आहोत आणि त्याच्यानंतर लिमिट्स मधले काही टिपिकल एक्झाम्पल्स जे कॉम्पिटेटिव्हला विचारलेले आहेत, कॉम्पिटेटिव्ह साठी महत्वाचे आहेत, ते एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि मग नंतर आपण कंटिन्युटीकडे जायचं आहे. त्यामुळं गडबड अजिबात नका करू, कारण तुम्हाला लिमिट हा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाला तर कंटिन्युटी तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे लिमिटवरचे पण आपण एक्झाम्पल्स, हे जे फॉर्म्युले आपण बघतोय या फॉर्म्युल्यावरती आधारित एक्झाम्पल्स पण बघणार आहोत आणि मग आपण कंटिन्युटीकडे जायचं आहे. लक्षात आलं. तर बघा मग x टेन्स टू a sin x मायनस a डिवाइड बाय x मायनस a याचं लिमिट किती येतो पण, कारण का x टेन्स टू a तुम्ही जर x मायनस a बद्दल थिटा ठेवलात तर काय होतं sin थिटा अपॉन थिटा आणि x टेन्स टू a इम्प्लाइज थिटा टेन्स टू 0 होतं. म्हणजे परत हा फॉर्म कोणत्या ह्याच्यामध्ये येतोय, हा थर्ड जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म मध्ये येतं. म्हणजे त्याचं आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. तर आता पुढचे जे आहे लिमिट x टेन्स टू a sin इनवर्स x इज इक्वल्स टू sin इनवर्स a, बट कधी हे when that modulus of a less than or equals to 1. आता मला सांगा modulus of a less than or equals to 1, what that mean that a lies between -1 to 1. modulus of a less than or equals to 1 असेल तर याचा अर्थ a ची व्हॅल्यू कुठून कुठे असणार आहे, -1 to 1 मध्ये असणार आहे. लक्षात घ्या साइन इनवर्स साठी सेम तसंच कॉस इनवर्स एक्स साठी पण कॉस इनवर्स ए येतं. कधी ए लाईज बिटवीन -1 to 1. आणि त्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू ए टॅन इनवर्स एक्स बरोबर काय तर टॅन इनवर्स ए, कधी ए लाईज बिटवीन -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, बरोबर. त्याच्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल, साइन एक्स बाय एक्स किंवा कॉस एक्स बाय एक्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय ते 0. लक्षात घ्या कारण डिनॉमिनेटर मध्ये एक्स असेल आणि एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर त्या रेशोची किंवा तो जो रेशो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू काय ते 0 येते. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी साइन 1 बाय एक्स अपॉन 1 बाय एक्स इज इक्वल्स टू किती येतं, 1 येतं. कारण एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय एक्स टेन्स टू 0, 1 बाय एक्स टेन्स टू 0 म्हणजे साइन 0 बाय 0 चा फॉर्म येतोय. म्हणजे पुन्हा आपण थर्ड फॉर्म मध्येच येतोय आणि त्याची व्हॅल्यू किती येते मग 1. म्हणजे इथं तुम्ही 1 बाय एक्स बद्दल थिटा ठेवून पण हे आन्सर तुम्ही आणू शकता. आणि त्याच पद्धतीनं बघा लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू काय येतं 0. आता जर समजा इथं 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर असतं तर मात्र इथं आन्सर 1/2 आलं असतं. लक्षात घ्या, बरोबर. तर हे रिझल्ट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही अल्जेब्रिक आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट्स बघितलंय. लक्षात घ्या. आता असंच आपण नेक्स्ट लेक्चरला काय करतोय, एक्सपोनेन्शियल्सचे लिमिट्स बघूया, त्याचे काही रिझल्ट आपण बघूया आणि मग त्यानंतर आपण लिमिट्सचे काही मेन म्हणजे मोजके काही एक्झाम्पल्स बघणार आहोत जे कॉम्पिटेटिव्हला विचारलेले आहेत त्यासारखे एक्झाम्पल्स विचारतात, जे म्हणजे JEE असेल किंवा CET असेल. तर ते एक्झाम्पल्स बघूया आणि मग आपण कंटिन्युटीकडे जाऊया. हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.